वाटचाली सुरू केला. येतोच तुझ्या मागोमाग. हो साहेब, तुम्ही बिचारी सांभाळा. मी त्या भगवान शिवाजीला जाऊन भेटतो. घराचे सारे नाते रोखून धरा. मुंगलाय बाहेर निघायची संधी देऊ नका. मी काही क्षणात त्या भगवान शिवाजीला तुमच्या समोर घेऊन येतो. मारो, काटो, काफिरों को मिट्टी में मिला दो. हाँ, शाबाश रे मेरे शमशेर बहादुर. आगे बढ़ो, कत्लेआम शुरू करो. हाँ, इसी मुताबिक बड़ी हिम्मत से हमला और शैतान शिवाजी को जिंदा या मुर्दा तशरूफ करो. देखो, वो बाढ़ का जीवा भाग न पाए. खेलना तमाम मरगटों को. शाबाश, शाबाश रे मेरे सिपह सालार. तू हमारा खातिर हुआ. दवा मरगटों को गिरफ्तार किया. क्या शिवाजी को गिरफ्तार किया? सर हुजूर, वो शैतान शिवाजी भाग गया. बोलो, और भी नाम देंगे. बोलो. भाग गया. कौन? शिवाजी भाग गया. बदतमीज, ऐसा भाग गया. जाओ, वो महाराज जी को बुलाओ. शिवाजी खतरनाक शैतान हमारी रुस्तमी खाक में मिला कर गया. ओहो, क्या करे. माथे में अंगार भड़क गया. मारे गुस्से से मेरा खून खोलकर सारे बदन में उछलकर सीना फाड़कर भाग. खुदा की कसम से अगर वो हैवान हमारे हाथ में आ जाए तो मैं उसी का टुकड़ा टुकड़ा किए बगैर न छोड़ूंगा. चालक इसे गिरफ्तार किया है. खैर खुदा की, दारू गोले से भी खतरनाक होते हैं मरगट्टे. तूच पहिला खान दिसतोय. पहिली समधी खाणं आम्हाला तुला म्हणत होती, पण त्यांचा धुवा उडाल्यावर बसली तू हडावून पाल. बदतमीज, सीधे तौर से बताओ. त्याचं असं आहे, म्या भागू का म्हणजे भागोजी शिवाजी राजांचा पाईक आणि हे बहिरंका म्हणजे बहिर्जी नाईक. ओहो, तो तू ही है वो चालबाज शिवाजी का अकलमंद और बेदरकार हेर बहिर्जी नाईक. होय, तुम्हा मोगलांच्या चारही पाचशायांची ताकद ज्यानं आपल्या तलवारीच्या टोकावर तोडली, त्या शिवछत्रपतींचा बाईक हा बहिर्जी नाईक. तुम्हारा शिवाजी इतना बहादुर है तो फिर तुम्हें खतरे में छोड़कर वो भाग क्यों गया? या 40,000 हसमांच्या हातावर तुरी देऊन शिवछत्रपतींनी तुला हा एक प्रकारे शहद दिलाय. तुला घाबरून पळाले नाहीत ते. भाग नहीं गया तो फिर किधर है तुम्हारा शिवाजी? इथं कलेजे में. माझ्या विरोधात हाय ती शिवाजी राजा. ऐसा तो फिर तुम्हारा सीना फाड़कर उस कातिल शिवाजी को मैं बाहर खींचूंगा. सिपाहियों, खान साहेब, माझ्या हृदयातलं शिवाजी राजा आता तुमच्या काळजात घुसतील बघा. खलास, ले जाओ उनको और मुल्क मैदान तोबे के मुंह में बांधकर गोले से आसमान में उड़ा दो. जाओ. अरे तुझ्यासारख्या चिलटाच्या हातून मरण्यासाठी मराठ दौलतीचा हा हेर शिरोमणी जन्मास आला नाही. तुझ्या मुलूक मैदानच काय, पण आसमान फाडणाऱ्या तोफ गोळ्यांनी मराठ मर्दांच्या हृदयातील शिवशक्ती नष्ट होणार नाही. या प्रलयंकर शिवशक्तीला जरी तू शतखंडित केलीस तरी तिच्या प्रत्येक तुकड्या तुकड्यातून महाशेषाप्रमाणे जिभांचा आवाज उठेल. महाराष्ट्र माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे. ले जाओ और मुल्क मैदान तोबे के मुंह में बांधकर उड़ा दो. जाओ.
दगा दगा हुजूर, दगा हो गया। क्या हुआ? किले की पिछाड़ी दीवार तो अंगार लगी और किले की पिछाड़ी दीवार आसमान में उड़ गई। जाओ, वो कैदियों का पीछा करो, वो शैतान भैंसी को पकड़ो, जाओ। अरे जीव वाचवा, अरे पळा, अरे पळा, अरे पळा, 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 खवीस खानाला जीव वाचवा. माय तरी म्हटलं आमची घोड्या मोडली तर औषध कशी थांबली. जे डोसक्यात नाही शिरलं ते पायानं मात्र बराबर हेरलं बघा. अहो राय गेल्याचा पाय कशी येऊन शांत पोचलो. आता ये म्हणावं त्या खवीस खानाला, लेका तंगडी मोडून हातावर ना ठेवली नावाचा भागजीराव नव. हिरजी नायकाने नुसता घुमणे अवकाश. असं पालो, असं पालो, असं पालो, गागा 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 गा. ज्याचं नाव ते खानाच्या शानदार शिपायानी घोडदौडीनं पाठला केला माझा. पण आमचं पाय दौडीचं घोड काय गवसलं नाही त्यासनी. बाकी आमचं डोसक सुमार चालत असत, पाय मात्र बेसुमार पडतात. म्हणून तर जीवानी सुटलं त्या खाण्याच्या तावडीतनं. चला चला शिरस्त्या परमानं अगोदर कामगिरीची वर्दी द्यायला हवी. नाही तर हत्या जंगाचा कुणी बघितलं तर कोण माई ही कोण वारा प्यायलेल्या वासरावानी पुढे घेत घडून तर दिया. बहुतेक आमच्याच घोंगड्या दिसतंय. होय 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 हरणीच आहे ती. मोठी खड्डा पोरगी हो. आज वरीसभर कीर्तीचं फास घेऊन शान फिरतोय तिच्या माग भोर. अच्छा अंगाला वार बी लागू दे ना. आता गाणी मी काव्याला कीर्तीची लढाई घेऊन शान पक्क. छे बाई, अजून पत्ता नाही सॉरींचा. आशेनं ती सुगवतो आणि निराशानं मावळतो. रात जणू वैर्यावानी काळजीनं काळीच का करतीया. अहो भूतावळ परमानं नाही ती इच्छा मनामोरून असते ती. पण खरं सांगू तुम्हासनी लई प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. मीच मेली. आज वरीसभर झालं त्यांच्याशी खटाळपणाने वागले आणि त्यासली कामगिरीवर जायला भाग पडलं. पण त्या मेल्या खानाच्या कैदीत पकडल्याची खबर कानावर जिसपासून आली तिथपासून अक्षय जीव उडालाय बघा माझा. काय बी कळना झालंय. आई भवानी चुकानं परत आण ग माझ्या बाबूजीरावांना. मग खना नारायण ओटी भरेल तुझी. चालेस कुठं? अगं बाई पण येऊ मेला खावीस. कवीच नाही त्याचा बाप येता खानान्या. अरे मग इथं कशाला आलायस? मरायला आलायस वय? अगं मरायला नवा तुला पळून घ्यायला आलोय. बोकड मेला का र? मराठ्यांची पोर म्हणजे तुला तुझ्या बोशातली नाजूक बीबी वाटली होय र? कुणी बी येऊन ताकद घालून पळवाया. अरे मोकळा
मी मला एकटीला गवसली म्हणून भ्या धावतोय सोय ना. तुझ्यासारखे 21 जणांना भारी हा सांगून ठेवते. आणि काय र त्या झाडी मंडी कशा पाय तडलायस भागूबाई वाणी? ये की असं मोर मैदानात, मला बी बघू दे पळवणाऱ्याचा मोरा. हो बघ आलो सबार. ये ये मी बी तयार आहे तुझ्या स्वागताला. आता का मुकला बोलायचा? या मोर या गुमान. नका 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 नका. तो जंबिया तेवढा नजराड कर माझ्या. तसलं धारदार हत्यार बघितल्यावर ही दिशी पुरण चढतं बघ. आणि भलतच काहीतरी होतं माझ्या हातनं. होऊ द्या. या म्हणते ना या. अब अदाबे या नवाबे आदम यात्रा करणासनी बा आदम करू काय? काय करू नगस. एवढा जांबिया तेवढा नजराड कर माझ्या. जय काली महाकाली सटकाळी धानकाळी बरी आई. अरे काय र शिव्या देतोय सोय मला? नव नव माझी आई. ह्या निर्वाणीचे वकी जरा देवीचा ठावा करतो या. धरा दोन्ही कान. अव माझं ना बाबा तुमचं. काळा उठा बशा. आता पळवा लोकांच्या पोरी. नुसती मुंडी नको हलवून नंदी बैलावानी. देवाच्यान सांगतो ह्या मोर दुसऱ्या कंच्या बी पोरीकडे तुझ्याशिवाय वाकड्या नजरेने बघणार नाही बघ. म्हणजे फक्त माझ्याकडेच वाकड्या नजरेने बघणार नव. आणि दुसऱ्याच्या पोरींकडे सरळ नजरेने बघणार. तसं बी नव. तुझ्या गळ्यासोबत वाईस दुरूनच बोला. माझ्या गळ्यात पडायला कवापासून टपलायचा हे कवाच हेरलंय म्या. तसं नव घाली. पण आणखी किती दिस असं दूर ठेवणार आहेस मला? अग या पक्वानाचं ताट पुढ्यात ठेवून का उपाशी मारतेस मला? हा लाडके सोडा माझा हात. तुम्हासनी काय हो बायकांचा तोटा? करा वाटमारी आणि आणा पळून लोकांच्या बायका. म्हणजे लुटारू समजतेस मला? अग मी थोडी गंमत केली तुझी. असली कसली हो मेली गंमत? कामगिरीची खबर अगोदर गडावर द्यायचं सोडून इथं फाजीलपणा करत बसलायसा. आणि हे माझ्या बालाक कळलं तर ठावा आहे ना तुम्हासनी काय होणार ते. हे बघ हरणे त्या तुझ्या बाच भय लावू नगस मला. या भागोळीचा दरारा काय कमी समजू नगस. अगं माझा पराक्रम बघून दगड बी कापत्यात चढाचढ. खरंच? अगो बाई मग मला बी दावा तुमचा पराक्रम. माझ्या संग लगीन नाशी. अगोदर पराक्रम दावा आणि मग लगीन. बायकासनी पराक्रम दाळत असतो तर लगीन झाल्यावर. काय ठाव मला काय दिवे पाजळणार ते पराक्रमाचे. चेष्टा करू नगस. परवाचीच गोष्ट सांगतो तुला. टकमकी त्या टोकाजवळ तो केळीचा बुरुज दिसतोय का? दिसला का काय? अगं तो त्या झाडीच्या पुढे आडपाड आहे. आज 50 तरी माणसं मेली असती चेंगरून. मग काय असा छाती काढून गेलो भोर तोपच्या. आणि या दोन्ही हातावर सावरून धरला तो सबंध बुरुज. अशी पटतेस का माझ्याकडं? या माझ्या मड्यात भीतीकडे जाऊ नगस. अगं मुलतानी मातीत कमावलेले हे पोलादी खांब आहेत खांब. माझा तो पराक्रम बघून तुझ्या बाण मला एकदम लढाईच्या कामगिरीवर धाडलं बघ. आणि खानाचा हल्ला येताच पाठीला पाय लावून पळालात ना. जाग जा भ्यायला काय मी भित्री भागवा. खानाचा हल्ला आला रे आला. मी दारुळ्याच्या पोटात जाऊन बसलो आरामात किली मोडीत. एवढ्यात खानानं समजासनी कैद करून टाकलं. मग मास्तर उठलो आणि सडकून धम मारला त्या खानाला. म्हणालो लेक एक असा मैदानात कुस्तीला एका पगडीत कडबड करून टाकतो तुझं. बरोबर खान असा घाबरला
असा घाबरला त्याने मला एकदम तोफाच्या तोंडी देण्याचा हुकूम दिला. आणि तो खानाचा हल्ला येताच मुडदाच पडला असेल ना हो तुमचा. जा जा असा दंड ठोकून घाललो तोफाच्या मारो पवित्रात उभा. तो उडाली आणि मग फक्त म्या बी उडालो हनुमानाला आकाश मानान आणि वरच्या वर गेला तो तोफाचा गोळा आणि आलो धावत तुझ्याकडं. अगं ह्या 12 मावळ्यामध्ये माझ्यावानी पराक्रमी गडी गावाच्या दुसरा तकडं खानाच्याच तावडीत सोडून स्वतःचा जीव वाचवल्याचा असला काय जाळायचाय तुमचा पराक्रम. अरे त्यांची बी सुटका केली बघ. तो आल्याबरोबर तो तोफाचा गोळा नेम धरून छान भिरकावला माग भलं मोठं चिन्हार पाडलं तटाला. त्याबरोबर समज मावळं पळालं बघ खानाच्या हातावर तुरी देऊन शान. प्रभुली परमान आता तरी लगीन भाषेल ना माझ्या सगळं. हो हो पण एका अटीवर. अजून मी ही फट हायवत तुझ्या माझ्या म्हणून. आता फक्त तुम्ही एकच काम करा. एकच अगं एक का 10 करतो. बोल झटपट बोल. त्या टकमकीच्या टोकावरनं उडी देऊ की त्या खवीस कणाची शेंडीत कसं गुलाम आहे ना दाढी धरून घेऊन येऊ. बोल 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 झटपट. हा म्हणे थांबा थांबा. असा काय पराक्रम केला सा तर मला तुमच्या मड्याशीच लगीन करायची पाळी येईल. तेव्हा तुम्ही असं करा. माझ्या बाकडे जाऊन रिसर लग्नाची मागणी घाला मला. छान. बापरे म्हणजे त्या आग्या मोठा येता मोर उभं करून परस्पर निकलला बेट दिसतोय तुझा. आपल्या वाचन होणार नाही तुझ्या बा मोर उभं राहायला. अहो ऐकणाऱ्याची छाती दडपून जावी असा पराक्रम केल्याच्या बाता झोपतायचा आणि मला माझ्या बाला भीतायचा वय. ह्योच काय तो तुमचा दरारा. नाही म्हणजे घाबरत नाही म्या. तुझा बा पडला महाराजांच्या मर्जीतला अधिकारी आणि म्या त्याच्या हाताखालचा हुजऱ्या विचार पडला की हे जमायचं कसं. तुम्हाला हे जमायचंच नाही. तुम्ही हे असेच कसे म्हणजे कसे ग. नावाप्रमाणे भागूबाई. मराठ्यांच्या मुली मर्दाच्या मर्दपणावर भ्याळतात. तुम्हाला ठाव आहे ना. आणि म्या काय मरत कमी हवंय. बघ 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 माझ्याकडे बघ. दिसतो की नाही मर्दवाने. काय थोबाड मेल्या मर्दाचं. असंच जाऊन शान थोडं आरशामोर उभं राहावा म्हणजे कळल तुम्हाला मर्दावानी दिसतंय सा की बुडद्यावानी ते. मला कसा दादला हवाय सांगू तुम्हाला. ऐका. बाई मला हवा असा करणार. बाई मला हवा असा करणार. कानामध्ये चौकड रुपयाचं. कानामध्ये चौकड रुपयाचं. गालावरती आकाड मिशाचं. गालावरती आकाड मिशाचं. मंदिर शिरीचा जरदारीचा. मंदिर शिरीचा जरदारीचा. घोड्यावरचा स्वार. बाई मला हवा असा करणार. बाई मला हवा असा करणार. विशाल छाती पोलादाची. विशाल छाती पोलादाची.
बाई मला हवा असा भरतार बाई मला हवा असा भरतार बाई मला हवा असा भरतार समजलं ना तुम्हाला? मला कसा दाखला हवाय? आता तुमचा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. आता म्हणजे माझ्या संग लगीन राहणार नाही? नाही, माझ्यावर प्रेम नाही तुझं? मुळीच नाही. मग आता जगून तरी काय उपयोग? आता जातो ते टकमकीच्या टोकावर उडी जाऊन जीव देतो. अगं बाई खरंच गेले की काय जीव द्यायला? जरा थोडी थट्टा केली तर भलतं संकट ओढवलं. आता बाई काय करायचं या कर्माला? अरे बापरे मेलो. धावा धावा साप साप मला कुणीतरी वाचवा रे बाबानो. साप साप म्हणण्या कोण तू तरी वाचव जीव आपला. साप कुठं आहे साप? चुब 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 त्या पलायला जाळी तिथं आहे ना, मग तुम्ही कशा बाई किंचाळताय साप डसल्या ग? अगं डोम डसल्या मला कडकडू. अगं बाई खरंच की काय? कुठं कुठं डसलं तुम्हाला? कुठं? अगं बाई इथं 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 आले 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 कळाली कळाली अगं दाखव. कळाली. अगं आग झाली समजा अंगाची आग झाली. पेटलो पेटलो पेटलो. हाय 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 ग मी मरतो आता. हात नको असं वंगाळ बोलू. देवा मला नेर आणि माझ्या राजाला वाचव. अरे कशाला या बघ्या करतात त्रास घेते. आता तडपडून मरू दे ग मला. एकुद्या सरदारातून लगीन करून सुट्टी हो. मी चाललो ग आता चाललो. अहो तुम्हीच माझं सरदार राहायचा, तुम्हीच माझं धन. सावित्रीवाणी मी बी येईन तुमच्या माग. अगं पण माझ्या प्रेम आहे ना ग तुझं? हाय हो, लई प्रेम आहे माझं तुमच्यावर, पण जीव ओवाळून टाकलाय मी तुमच्यावरती. आता कसं वाटतंय तुम्हाला? माझ्या बाळाला आता माझ्या अर्ध्या खेळात थांबले ती बरं वाटतंय ना तुम्हाला? नाहीतर माझ्या बाळाला सांगते दवा आणायला. तुझ्या बाला बोलू नको. त्या बालाला चालल मला. आणि साप चावला म्हणून अशी कडकडून मिठी मार्ग मला. अरे असं काय करताय सवय येडावानी? अगं आता माझ्या अर्ध्या कड्या थांबल्या ती. आणि या चावलेल्या सापाला हात दवाय ग हात दवाय. सापाचं हीच कसं झाटकन उतरती होत. दिल कसं गारेगार होते. परमेश्वरा असा रोज साप देतो रे मला. या चुकासाठी 1000 वेळा मरायची तयारी आहे माझी. म्हणजे सापडा त्याचं ढोंग करताय सवय. जळलं मेलं लक्षात दे. कशी गंमत केली एका माणसाची. म्हण प्रेम नाही तुमच्या संग आणि म्हण काय तुमच्या संग लगीन होणार नाही. आता तू नाही तुझा बाबी लगीन करी माझ्या संग. काय जीवाला हाडबीड आहे की नाही? पण बरोबर ओळखली की नाही तुझ्या मनातलं. चला बोलू नका माझ्याशी. म्हणजे मुक्या मुक्यानं करायचं म्हणतेस काय? ठीक त्याला मग तयारी आहे बापरे. फाजीलपणा करू नका, सांगून ठेवते तुम्हाला. आता फाजीलपणा करत नाही. प्रेम करते प्रेम. हरणे लाडके
काही अडकी खुळं होतो मग तुम्ही कोणी बघेल ना कोणीतरी. बघू द्या कुणाच्या बाळाचं भय आलंय का मला? असं काय करतायचा? सोडा ना माझा हात. नाही बघू द्या कुणाच्या बाळाचं भय आलंय मला. अहो, ही बघा माणसं, समधी माणसं टवकारून बघतात आपल्याकडे. आपल्याकडे? हा. ए, बघू नका गुलामान डोळा जात्यात. मला बाई भ्या वाटतो. माझ्या बाळाला कोणी सांगितलं तर? अगं मी असताना भीतेस कशा पाय? तुझा असा हात धरून इत्यात तुझ्या बाला एकदम माझ्या घोर यायला हवा होता तो. एकदम माझ्या घोरत यायला हवा होता तो. आय 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 मेलो मेलो ठार मेलो. काय झालं? आम्ही आटपलो आता. आता सांगायचं की नाही गुमान? अगं काय सांगू हरणे? समोर बघ कसा डुलत डुलत येतोय तो. कोण साप? नवा तुझा बाप. माझा बाप. अरे बापरे, माझा बाप येते. आता हो काय करायचं? आता हा तुमचा फाजीलपणा त्यांच्या कानामध्ये आला तर काय करायचं? भरली आमची 100 कुठं झट मारली आणि तिच्या बंधात पडलो. माझ्या आई आता दूध वाचव का यातनं. देवाच्या सांगतो या मोर वरान गेला तरी कोणासंग पिरम करणार नाही. आता तोंड मिटायचं की गुमान? अगं डोळ्यात मिठायची आणि आता बघ भारी भारी थोडं खायचं तुझा म्हातारा. आता साठी उलटली त्याची घसारा केला ना कापड वली होती भाषी. अहो, इथं का चिटकून उभं राहिला का मला? जावा मोर, मी बघते समज. कोण हाय ना त्या चाळी पड्याळ गुमान भराई असा. बा, मी आहे तुमची हरणी. हरणे पोरी तू है. मला वाटलं मोगलाचा एकदा हेरगीर हाय की काय. तो खवास खान स्वराज्यात घुसल्यापासून लई सुळसुळाट झालाय त्या मोगली हेरांचा. आणि या आडरानात तू काढून आलीस या भलत्या वेळेला. हे धामधुमीचं दिस काळ येळ काय सांगून येत नाही पोरी. मनुष्यान जीव राहिला माझा. तवा गडावर गेली. 8 दिवस झाल्या ती. तुमची लेक जिती आहे की नाही ह्याची तरी खबर घ्यायची होती ना तुम्ही बा. असं वंगाळ बोलू नकोस पोरी या कातर वेळेला. अगं सौता महाराजांनी एक जोखमीची कामगिरी सोपवली आहे माझ्यावर. खरी तुला सांगावा यावी सवड झाली नाही बघ. कोण राहते आहो भागोजी? हात काय करतोय तू? काय ना त्या गडावर येत होतो. खबरदार जोड जालसाल करू नकास. भीमगडावर कैद झालेल्या मावळ्यांची खबर आहे का? या आमचं संध्यांचं पराण डोळ्यात आल्या ती आणि तू हत आरामात बसला होतास होय ग. दौलतीच्या चाकरीत ढिलाई केल्यानं काय शिक्षा होते ठावे आहे ना तुला? नाही कसर एवढा माफ व्हावी. नाही, गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. बा, त्यांचा काय बी दोष नाही बघा. माझ्यामुळंच खोळंबा झालाय त्यांचा. हाय ठावा मला म्या वळीगली या समज. आज मरणाच्या दाढेतून ओढून शान त्यांनी माझा जीव वाचवला आणि तुम्ही आपलं त्यासनीच बोलतायसा. म्हणजे अव तुमची कबर घेऊन गाळावरून खाली येत होते. तितक्यात त्या करवंदीच्या झाडीतून एक भल्ला मोठा साप आला. तो माझा चावा घेणार. तितक्यात बाबूजीराव धावले आणि यो भला मोठा दगड हाणला गुलामाच्या टाळक्यात. जरासा नियम हुकला म्हणून चुकला माझ्या हातनं. त्याचा शोध घेतो होतो मगापासून. अरे लेका मग हे अदुगर बोलायचं नाहीस.
भागोजी वाईस रागात बोललो म्या, त्याचं मनावर घेऊ नगस पोरा. आज हे देवासारखे धावून आले म्हणून मग मी हाय जिती आज, नाहीतर उगी उगी रडू नगस पोरी. भागोजी आज तू हतास मुनशान जीव वाचला पोरीचा माझ्या. मला बी 2-3 डाव दिसला होता तसा. अरे लई दांडग जनावर आहेत ते. अशा भयंकर जनावराला आडवा गेलास. वाह, शाबास शाबास तुझी मर्दा, खरा बहादूर हायस. बर भीमगडावरची काय खबर बात? खानाला चांगली अद्दल घडवून शान, समज मावळ पाळलं खानाच्या हातावर तुरी देऊन शान. वाह, शाबास रे माझ्या वाघानो. हरणे पोरी तू जाता घरला. मला एकटीला लई भ्या वाटतो, तुम्ही चला की माझ्या सोबत. नाही पोरी, मला नाही येताना तुझ्या सोबत. गडावर बंदोबस्त जारी केलाय राजाने. घडोघडी चौक्या पारे तपासावे लागतात मला. अरे भागोजी तूच जा हिच्या सोबत. भाकर तुकडा खा आणि मग ये सबुरीने गडावर. जी जी जी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दंडवत साधू महाराज. कल्याण असो बेटा, कल्याण असो. मनीचा घोर दूर होईल, हृदयाचे बोल खरे ठरतील, निष्ठेला मोल येईल आणि कष्टाला फळ मिळेल. महाराज आपला आशीर्वाद लाभला आणि मेल्यालं मन जित झालं. मला जो घोर लागलाय तो माझ्या स्वतःच्या कल्याणाचा नसून राष्ट्राच्या कल्याणाचा असला. तू चिंता करू नको. स्वहितापेक्षा राष्ट्रहिताची काळजी वाहणारे तुझ्यासारखे वीर ज्या राष्ट्रात पैदा होता त्या राष्ट्राचा भाग्यकाल काही दूर नसतो. हा पहाटे पूर्वीचा अंधार आहे. धीर धरा, निष्ठेने राष्ट्र कार्य करा, स्वराज्य रवी उगवेलच उगवेल. पण स्वतःला हिंदू म्हणविणारच काही देशघाती परक्यांच्या गुलामगिरीत भूषण मानुष्यात राहू केतू प्रमाणे टपल्यात नाही हा स्वराज्य सूर्य गिळाया. अशा राहू केतूंचे जबडे फाडले जातील या पुढं. मजुरीचे बेलगाम जाबसाल करणारी चंद्रराव मोऱ्यांची हरामखोर गर्दन मारलीच ना. तू चिंता करू नकोस. झोपी गेलेला महाराष्ट्र आता जागा झालाय. गुलामगिरीची जाणीव झालेला सिंह आपल्या हक्काच्या स्वातंत्र्याकरता गर्जना करून दरी दरी घुमवतोय. काही वासरांचे हंबरडे, माया ब्राह्मणांचे विलाप त्या कैलासी महादेवाच्या कानावर गेले. आणि धर्मसंस्था कळार्थाय संभवामी युगे युगे हे आपला ब्रीद खरं करण्यासाठी प्रत्यक्ष शिवाचा अंश या महाराष्ट्रात अवतरलाय. आपल्या दर्शनाने मन पावन झाले. महाराज, मी आपल्या पायांचा पाईक बहिर्दी नाही. शाबास नाही. मराठ दौलतीचे हेर शिरोमणी शोभता खरे. शर्वर आमची सुद्धा नजरबंदी केली. धन्य तुमच्या आणि तुमच्या कसबाची. वाह, कमाल केलीस नाईक. अहो म्या तर ओळखलंच नाही तुम्हासनी. राजांच्या या पायिकाची वेषांतर कला कुणीही ओळखण्या एवढी हिणकस असते तर स्वराज्याची सेवा करायला हा बहिर्जी नाईक जिवंतच राहिला. आम्ही जाणतो नाही. हिराचं जिना म्हणजे सुळावरची पोळी. हिराचं काळीच त्याच्या पाठीवर असतं. छातीत नाही मिळायचं ते. छातीत असते फक्त जिद्द आणि निष्ठा. आमची खात्री आहे तुम्ही दुश्मनाचं काळीज त्यांच्या चोरून आमच्या समोर आणून ठेवा. नाही, पुन्हाही राजकर्त्याला अभिमान वाटावा
असे तुमच्यासारखे निष्ठावंत सगळे जंग संशरीचे सिकंदर संगडी आम्हाला लाभले. म्हणूनच आम्ही शून्यातून स्वराज्य निर्मिती केली. आज पाहतो मराठ दौलतीवर अनेक यावने संकटे कोसळली, पण तुमच्या रुस्तमीच्या झंझावाता पुढं पाचोळ्यासारखी उधळून गेली. पण आज या खवास खानाच्या रूपानं आलेल्या अरिष्टा पुढं मराठ मर्दांच्या जात कुळीचा कस लागायचा वक्त आलाय. महाराज, आम्हा मराठ्यांची जात कुळी मर्दाची हाय. भीमार्जुनाच्या पराक्रमाची ती वारसदार आहे. या कसोटीच्या वक्ती मराठा मानाचा इतिहास घडवी. ही मर्दांची अवलाद मर्दोंकीच गाजवी. 72 हाय जान गेली तरी पण स्वराज्याची शान बिघडू देणार नाही कधी. राजांनी मनसुबा रचावा आणि फक्त हुकूम द्यावा. अभिमन्यूच्या अवसानानं झुंजत अवघा मराठा. जुबा, माझ्या मावळ मर्दांच्या पराक्रमाबद्दल शत्रूही शंका घेणार नाही, पण शर्तीची झुंज देऊनही आजचं संकट टळण्यासारखं नाही. अभिमन्यू सारखी सारी मराठ दौलत चक्रव्यूहात फसण्याचा बाका वक्त येऊन ठेवलाय. नाही, खानाची काय खबर? महाराज, बातमी महत्वाची आहे खरी, पण संकटही बिकटोड आहे. संकट ही मराठ्यांच्या बाजवीलाच घुसलेली आहेत, पण संकटापुढे मराठा नमला नाही आणि नमणारही नाही. बोला, कोणतं अरिष्ट कोसळून पाहते? चुकीच्या आरोपावरून आपण हद्दपार केलेला मानाजी माने खानाला जाऊन मिळाला असो. मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे आपलं काहीही चालत नाही असं पाहू. खानाने जगदेवराव विचारे आणि बाजी खोरपडे यांच्याशी संधान बांधला आणि चारी बाजूनी चौघांनी एकदम स्वराज्यात घुसून मराठ्यांची बगावत मुळासकट काढण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. संकटाने कडेलोट केला. चौघांनी चारी बाजूने घेरल्यावर त्यांचा चौपे हल्ला परतवणं फार मुश्किल होईल. छे, मनाची उमेद ढासळते. गुलामगिरीची पास तोडण्याची महत्वाकांक्षा क्षणात पांगळी पडते. हजारो मावळ मर्दांच्या रक्ता मांसाचं खत पाणी घालून वाढीस लावलेला स्वराज्य वृक्ष आज खच्ची होणार की काय याची धास्ती वाटते. खोरपडे जगदेवरावांसारखे स्वकीयच जिथे सो बांधवाचे गळे चिराला सरसावतात, तिथे विदर्भी शत्रूला तोंड द्यावं कसं? बस वैद्य, या चौघांचा सन्मान होण्या अगोदर आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. महाराज, त्या मानाजीचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे. तोच या मोहिमेत खानाला मराठ्यांची माहिती पुरवतोय. म्हणूनच भीमगडावर मी आपल्या वेशात वावरून खानाला आणि मानाजीला चांगलंच चकवलं. आपणच भीमगडावर आहात असं वाटून मावळ मुलूक बुडवीत स्वराज्यात घुसू पाहणारा खान भीमगडावर तुटून पडला. ऐन वक्ती दारू गोळ्याच्या कोठाराखाली सुरुंग लावला आणि खानाचे 500 हसम जायबंदी करून निसटलो देतो. शाबास, पहिला खाव तर वरमी घातला. पण त्यामुळं खान भयंकर भडकला. मानाजीला भीमगडाच्या बंदोबस्तास ठेवून मराठ्यांची बगावत मुळासकट काढण्याची त्यानं प्रतिज्ञा केली आणि चारी बाजूनी चौघांनी एकदम जर स्वराज्यावर हल्ला केला तर दौलतीचं भवितव्य मात्र येऊ द्या की तर रावणाच्या बळानं. आमची मावळी वानर सेना मी काय मेल्या आईचं दूध प्यायली नाही. अशी मोप खाणं आली, पण आम्ही नाही त्यासनी भीक घातली. तो हत्तीबळाचा अफझल खान आला, पण या महाराष्ट्राच्याच मातीत काढला त्याला. रुस्तुम जमान तर नुसत्या फुंकरीने कृष्णे पार उडाला. तसाच तो सिद्धी जोहर, त्याची मी पाय कोसानं पूजा बांधून माघारा घडला. आता यो खवीस खान आला या, त्याचा बाप यताळ आहेत म्हणावा या महाराष्ट्रात. महाराज, आपल्या एका सबुदापायी जीवाचं मोल थोल समजून शाल धगधगत्या रणकुंडात इरेसरीने उडी घेणार आम्ही आपलं हे पायीक असताना काय विषाद त्या खानाची या स्वराज्याला धक्का लावायची. आपल्या पायाच्या पुण्याईनं
नाही त्या खानाची या सह्याद्रीच्या खोऱ्यात खांडे नवमी केली तर नाव नाही सांगणार मराठ्यांच्या जात. या उदार वयातही तुमची ही फडाणी पाहून फुल अभिमानानं भरून आला. नसा नसात नव चैतन्य भरून जळमणारं मन सावध होऊन उभं राहिलं. ताण तानाई फडक देणारी तुमची वृत्ती पाहिली की वैराची दरकार वाटेनाशी होते. मराठ्यांचा जरी फटका त्रिकंडात फडकवण्याची ताकद चढते. महाराज आपल्या पायाच्या बुद्ध्याईनं जीवास काय पण मेलेली मढी उठून लढू लागतील. खेडोपाडी घरोघरी स्वातंत्र्याचं लोण जाऊन पोचलंय. नव्या दमाचे जवान मर्द स्वातंत्र्य संग्रामात उडी घेण्यासाठी धावत आहे. आपल्या कनोजी जेध्यांचा मुलगा बाजी जेधे घरदार सोडून आपल्याकडे यायला निघालाय. दौलतीच्या रक्षणासाठी हजारो जवान मर्द शीळ तळहातावर घेऊन प्राणांचं बलिदान करण्याच्या संधीची वाट पाहत राजांच्या पाठीशी उभे असताना राजांनी एवढी चिंता काय भरून करावी. आपला मावळ मराठा ऐन कसोटीच्या वक्ती कच खाईल असं तर वाटत नाही ना राजांना. नाही बहिरजी, मराठा मोडेल पण वागणार नाही, उठेल पण हटणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण काय करू, खजिन्यात नाही पैसा, नाही पुरेशी हत्यार, शत्रू तर उराशी भेटलेला. अपुऱ्या साधन सामुग्रीनं समोरासमोर लढून निभाव लागणार नाही. चारी बाजूनं संकट कसं पसरून बसले. आता आमचा भार जगदंबा माय भवानीवर. सारी दिक्कत तिलाच. तिला या संकट समयी आम्हाला मार्ग दाखवेल. कारण आज 3 दिवस सारखा दोष दृष्टांत होतोय आम्हाला. धनराशीने वेढलेली जगदंबेची रक्तखचित मूर्ती दिसते आणि त्याची रखवाली करणारा तो तेजस्वी सर्प. सांभाळा, तो पहा सर्प. क्षमा बहिणी, मारू नका त्याला. श्री ब्रह्मांड तोडणाऱ्या महाशेषाच्या दिमागात स्वाभिमानाची फणा उभारून पहा कसा डोलतोय. असल्या जातीवंत स्थापना जिवंत सोडून उपयोगाचं नाही. कुणाला तरी दंश करील तो. पहा, माग पहा, त्या जंगलाच्या रोखानं जातोय. आम्हाला संकटातून मार्ग दाखवण्यासाठी आई भवानीने तिचा दूत तर पाठवला नसेल ना. कारण आम्ही स्वप्नात पाहिलेला सर्प तो आहात. पहा बहिणी, पहा त्या पडक्या मंदिरात शिरला. जुबा, तुम्ही गडावर जा, आम्ही त्या सर्पाचा पाठलाग करतो. चला बहिणी. सरदार बाजीराव घोरपडे विजापूर दरबारातील पहिल्या दर्जाच्या मानाचा मातबर असावे. आमचा जांगात होण्यात भूषण म्हणतोय हे आमचं भाग्य समजावं का. घोरपड्याने आमच्या सुमित्रेला लग्नाची मागणी घातली आणि आनंदाच्या भरात आम्ही त्यांना होकारही देऊन चुकलो. पण 1-2 दिवसात ते लग्न तिथी नक्की करण्यासाठी इथं येणार हे आठवतात. आमचं दिल असं बेचैन का बरं. 40 ओलांडू पाहणाऱ्या घोरपड्या होकार देण्यात आम्ही आतताही पणा तर गेला नाही. मग दिल्या शब्दाला जागणाऱ्या या जगदेवाचं दिल अशा शंका कुशंकाच्या वावटणीनं शब्द भंगाकडे का बरं झुकावं. नाही, शब्द भंगाचं पातक आम्ही हरगीज होऊ देणार नाही. तुमच्याशी कोणी बोलायचं नाही असं ठरवलंय आम्ही. पण सुबह बेस आहे. कारण आम्ही तुमच्यावर फार रागवलो. का बुवा, असं काय घोडं मारलंय आम्ही तुमचं. घोडं नाही मारलं, पण आम्ही मारलेला वाघ न पाहताच मुदवायला निघून गेला तुम्ही. होय, जावंच लागलं आम्हाला. कारण
वाघाच्या शिकारी बरोबर तुम्ही केलेली दुसरी शिकार मुधोळला जाऊन खयाळ झालंय ना. दुसरी शिकार कसली? छे अहो ती एकच शिकार मोठे योगायोगाने मिळाली आम्हाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण वाघजाई कोरं बांधलं घातलं. पण छे शेवटी कंटाळून आम्ही वाड्यावर यायला निघालो. तेवढ्यात अचानक समोरच्या गळीतून एक भला मोठा वाघ बाहेर पडला. लगेच एक मोक्याची जागा हेरून मी दबा धरून बसले. वाघ भाल्याच्या मारात येतात मी भाला हातात तोडला आणि लक्ष साधून भाला फेकणार तोच कुठूनचा एक घोडेस्वार दौडत आला. अचानक पुढे तो वाघ पाहून तो स्वार गडबडला. त्याच्या बुजलेल्या घोड्यानं स्वाराला पाठीवरून फेकून दिलं. क्षणात गगनभेदी गर्जना करून वाघानं त्या स्वारावर झडप घातली. शिव 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 शिव, फारच भयंकर. वैऱ्यावरही येऊ नये असा दारुण प्रसंग. पण वाघाची झडप पडण्यापूर्वीच मी मारलेला भाला त्या वाघाच्या काळीच पडून गेला होता आणि वाघ मरून पडला आणि स्वार धडपडून उठला. शब्बास शब्बास बेटा. रणांगण गाजवणाऱ्या लढवय्याला सुद्धा जे साधलं नाही ते धाडस तू केलंस. नाव लागलंस कुळाचं. तू मुलगी असूनही मोठ्या हौशेनं मुलाप्रमाणे तुला आम्ही वागवलं. त्याचा दानपट्टा केलं, तलवार चालवणं अशा मर्दानी खेळात तुला शिक्षण दिलं. त्याचा आज तू चीज केलंस बेटा. नाही बेटा. घोरपड्यांसारख्या मोठ्या सरदाराचे प्राण वाचवलेस तू त्या दिवशी. असं त्या दिवशी वाघाच्या तावडीत सापडलेला तो स्वार म्हणजे मुधोळकर घोरपडे होते का? होय. फार बेहद खुश झाले तुझ्यावर ते. म्हणूनच मोठ्या तातडीनं आम्हाला मुधोळला बोलावून घेतलं. फारच तारीफ करीत होते ते तुझी आणि तुझ्या इच्छे खातर तुला लग्नाची मागणीही घातली त्याने. माझ्या इच्छा खातर म्हणजे मी त्यांच्या गळी पडले असं म्हणायचंय की काय तुम्हाला? बेटा, घोरपड्याने आम्हाला सारं काही सांगितलंय. पतीची निवड तुझी तूच केलीस म्हणून आम्ही काही रागावणार नाही तुझ्यावर. तुझ्या इच्छा आड आम्ही कधी गेलोय का? तुझ्यावर आमचा केवढा विश्वास. अनुचित गोष्ट तू मुळीच करणार नाहीस याची खात्री आहे आम्हाला. तुझ्याबद्दल आम्हाला नेहमी अभिमानच वाटत आलाय. सुमित्रा, तू वीर कन्या आहेस. वीर पत्नी होऊन वीर नातेचं भाग्य तुझ्या पदरी लाभावं हीच आमची इच्छा. तुझी निवड योग्य आहे. घोरपडे शूर आहेत, अमीर आहेत. आमच्या प्रमाणात अव्वल प्रतीच्या खानदारीच्या आहेत. तुम्हाला माहित नसलेले पुष्कळ गुण संग्रही आहेत घोरपड्यांच्या. बेईमानी आहेत घोरपडे. विश्वासघाती आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचे बळी घेणं इतके नीच प्रवृत्तीचे आहेत ते. सुमित्रा, कुणाबद्दल काय बरवतेस? वेळ तर लागला नाही ना? नाही पिताजी. घोरपड्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाल्यानं शहाणी झाली मी. ज्याची नुसती सावली पडण्यानं सचेत स्नान करावं वाटतं अशा माणसाशी मी लग्न करेन असं वाटलं तरी कसं तुम्हाला? त्या दिवशी त्या भयान मृत्यूपासून मी त्यांचे प्राण वाचवले तर साधे आभारही नाही मानले त्यांनी. पण त्याचप्रमाणे त्यांनी माझ्याशी पागलपणाच्या गोष्टी सुरू केल्या. त्यांच्या त्या बेमुरतखोरीची तोंडावर निर्भसना करून चांगला धडा शिकवला होता त्या दिवशी मी त्यांना. आणि त्याचा सूड घेण्यासाठी घोरपड्याने आणखी तुमच्याशी हरामखोरी केली. सुमित्रा, तुझ्यासारख्या कुलवंताच्या मुलीच्या तोंडी अशी बेछूट भाषा शोभत नाही. केवळ सूद बुद्धीने घोरपडे आमच्याशी असा लपंडाव खेळतील असं आम्हाला वाटत नाही. त्यांना आम्ही शब्द देऊन चुकलोय. उद्या लग्नाची सर्व तयारी करूनच ते इथे येतील. आता त्यांच्याशीच लग्न करावं लागेल तुला. नाही नाही तरी त्या पाजी घोरपड्याशी लग्न करणार नाही मी. भल्याने आमच्या शब्दाचं उल्लंघन करताना तीनदा विचार करावा लागतो. खुद्द शहेनशाह सुद्धा आमच्या शब्दाला विरोध करताना विचार करतो. तिथं आमचीच मुलगी आमचा शब्द मोडील असं वाटलं नव्हतं. ज्यांनी तळ हातावरल्या फुडाप्रमाणे जपून मला लहानाचा मोठा केला, अतोनात
मन माया केली माझ्यावर, माझ्या सुखासाठी स्वतःची काया झिजवली, कोणत्याही दुःखाची झळ लागू दिली नाही मला. तेच माझे पिताजी गोठ्यातील अश्राप गायीप्रमाणे गळ्यात जुलमाचा दावा बांधून जन्माचं दुःख भोगायला मला एका लांडग्याच्या जबड्यात तोडतील असं मलाही वाटलं नव्हतं. सुमित्रा पोरी, अगं काळजाला झाक घातला बघ आमच्या. कोण कसाही समजतेस की काय तू आम्हाला? तुझं मन आम्ही जाणतो. या वृद्धापकाळी शब्दभंगाचा गालबोट लागू नये म्हणून आम्ही थोडं कठोर झालो. कळवतो आम्ही त्यांना नका. भोरपड्याने आमची दिशाभूल केली हे आम्हाला उमगलं. पिताजी, तुमच्या शब्दाला विरोध केला, अतिशय दुःख दिलं तुम्हाला, त्याबद्दल फार वाईट वाटते आम्हाला. पण मी तरी काय करू? माझं भवितव्य तिथं धोक्यात यायला लागल्यावर दुःखात तरी कसा देऊ? आता यापुढं अविवाहित राहून तुमच्या मायाच्या छायेत राहण्याचा निर्धार केलाय मी. नाही बेटा, संसार केल्याशिवाय स्त्री जन्मातच आणि धर्माच्या ऋणातून स्त्री मुक्त होत नाही. संसारातच स्त्री जन्माचं साफल्य आहे. म्हणून लग्न हे करावं लागेल तुला. पण ते जुलमाचं नसेल तरच. नाही बेटा, तू देऊ आम्ही मत तर झालं ना. कुठं गुंतलंय का तुझं मन? होय, पती परमेश्वर म्हणून हृदयाच्या देवारात त्याच एका देवाची मूर्ती पुजते मी. मग नाव तरी कळू दे आम्हाला त्या भाग्यवंताचं. तुम्ही रागवणार नसाल तर. अरे, जाऊयाचं नाव ऐकून कुणाला राग येतो का? अगदी बेलाक्षर सांग. उखाणा घेऊन नाही सांगितलास तरी चालेल. त्या प्रतापवंतांचं नाव शिवाजीराजे भोसले. शिवाजी भोसला? खबरदार का हरामखोराचं नाव आमच्या समोर भोसल्यांची आमची सोरी फोडणार नाही. कुलवंतांची मुलगी एकदाच पतीची निवड करत असते पिताजी. सुमित्रा, आमच्या सहनशीलतेचा असं अंत पाहू नकोस. असा भलताच हट्ट दर्शेल ते पोटची पोर म्हणणार नाही. एक भाव दोन तुकडे करून टाकू. मग मीही निश्चित सांगते तुम्हाला, मला जरी शतखंडित केली तरी लग्न करेन त्या शिवाजी राजाशी. नाहीपेक्षा जन्मभर कुवारच राहीन मी. सुमित्रा, असे बेताल दाबसाल मुळीच खपणार नाहीत आम्हाला. ओठावर विसरून फुटल्यापासून ते आज तागाय पाचशहाची इमाने इतबारे चाकरी केली. लेकीचा लेखदार म्हणून ख्याती मिळवली. आणि आता या उतार वयात धण्याची बेईमानी करून दुश्मनांची नातं जोडू? नाही पिताजी, शिवाजीराजे आपले दुश्मन नाही. मराठा तितका मेळा व्हावा या समर्थांच्या आदेशानुसार मोठ्या आनंदाने तुमच्याशी दोस्तीचा हात पुढे करतील ते. शिवाजीची दोस्ती नाही. वखत आला तर सम्रांगणात दोन हातात करू त्याच्याशी. पण का? शिवाजी लुटारू आहे, बदमाश आहे, बादशहाचा दुश्मन आहे तो. नाही पिताजी, बादशाह या व्यक्तीबद्दल शिवाजी राजांच्या मनात द्वेष नाही, कुठल्याही धर्माबद्दल अनादर नाही. पण त्यांना संताप येतो त्या यवनांच्या जुलूमशाहीचा, त्यांच्या धर्मांधतेचा. हे बंड नव्हे, आपल्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी हा स्वातंत्र्य लढा आहे. या स्वातंत्र्य संग्रामात तुम्हीही उडी घ्या. आयुष्यातील ऐन कर्जबाजारी यवनांची गुलामगिरी करण्यात घडवली, बादशाहीची शान राखण्यात धन्यता मानली. पण निदान यापुढे तरी शिवाजी राजांची सख्य करून काही स्वराज्य सेवा करा. आणि घरादारावरून गाढवांचे नांगर फिरवून घ्या. असंच ना म्हणे स्वराज्य सेवा करा. कसली स्वराज्य सेवा? एखाद दुसरा देशमुख देशपांडा हाताशी धरून मावळ मुलखातील 4 उन्हाळ पोरं गोळा करून शिवाजीनं ह्या पाचशाही मुलकाची पुंडाई माजवले. तिला तू स्वराज्य सेवा म्हणते? पण लक्षात ठेव, एक मुलूक मैदान डागली गेली की शिवाजीचा हा पोरखेळ जमीनदोस्त व्हायला पळाचाही विलंब लागणार नाही. आणि त्याच तयारीनं बादशहानं खवासखानाला पाठवलंय. भले भले आले आणि भागले, तिचा हा खवासखान येऊन काय करणार? त्याचीही कमानी या सयाजीच्या परिसरात
काय पेशात आहे त्या शिवाजीची. त्याचा नक्षा उतरणारा प्रतिस्पर्धी जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत त्याच्या गमजला. या वक्ती आम्ही उतरणार आहोत खवास खानाच्या खांद्याला खांद्याला. स्वतःला हिंदू म्हणता, स्वप्राणापेक्षा हिंदू धर्माची महती श्रेष्ठ मानता आणि यावनी साम्राज्याच्या शान राखण्यासाठी स्वबांधवांच्या मानाची राहिला सांगता. असंख्य नररत्नांच्या बलिदानाच्या पुण्यबळावर शिव छत्रपतींनी भगीरथाच्या सायाखाली गुलामगिरीच्या गर्दीतून बाहेर काढलेला हा स्वराज्य रवी जर का तुमच्या या स्वराज्य विध्वंसक कृत्यांनी परवशतेच्या अंधकारात लोटला गेला तर हिंदू धर्म नामशेष होऊन हिंदुस्थानात हिंदू उरणार नाही. म्हणून म्हणते अजूनही जागे व्हा. यौवनांच्या अत्याचाराखाली चिराडल्या गेलेल्या भरडल्या जाणाऱ्या हिंदू रयतेकडे पहा. हीन दीन होऊन देशोधडीला लागलेल्या आपल्या जातभाईंकडे पहा. देव ब्राह्मण भ्रष्ट केले जात आहेत. देवळे पाडून मशिदी उभ्या होत आहेत. भर चव्हाट्यावर गायी कापल्या जात आहेत. हिंदू स्त्रियांची अमृतर दिवसा ढवळ्या लुटली जाते. पिताजी, उद्या जर का तुमच्या या सुमित्रेच्या शिलावर घाला पडला तर पायामुळं खडून काढीन, नरडीचा घोड घेईन एक एकाच्या. कुणाची माय व्याले तुझ्याकडे वाकडं नजरनं पाहणार आहे. सरकार घोरपडे आपल्या मुलाखतीला आल्या की. तू हो पुढं, आम्ही आलो. जी सर. बादशाहचं फरमान आपल्या प्रमाणात आम्हालाही आलंय आणि मी घोड्यावर मान ठेवून त्या बदमाश शिवाजीची मोठी पिरगाळण्याकरता खानाच्या हुकुमाची वाट पाहत बसलोय. पण या मोहिमेची मुखत्यारी त्यांच्याकडे आहे ना. काय सांगू जगदेवराव, आमच्या विनंतीप्रमाणे बादशाहनं या मोहिमेची मुखत्यारी आमच्याकडे दिली असती तर फसवेपणाचा निर्वंश करण्याची आमची प्रतिज्ञा आम्ही केव्हाच पूर्ण केली असती. बादशहाला हल्ली आम्हा मराठे सरदारांबद्दल विश्वासच वाटेना समजा. नाहीतर शाही चाकरीत मेकीची समजेर गाजवणारे तुमच्या आमच्यासारखे भीमबली लढवय्या असताना बादशहानं या खवास खानाला मुखत्यारी देऊन शिवाजीवर पाठवलाच नसता. तो खान सुद्धा शिवाजीला सहज चिरडू या घमंडीत आला
पण शिवाजीशी शिवाशिवी करण्यापरीकडे काहीच करू शकला नाही. होय, खान किल्ले सर करत पुढे जातोय, शिवाजी ते मागून आपल्या कब्जात घेतोय. असा हा खेळ खंडोबा चालू आहे आज कित्येक दिवस. मी तर आता खानाच्या हुकमाची वाट न पाहता थेट शिवाजीला भिडणार. कधी एकदा त्याच्या नरडीचा खोट घेतोय असं झालंय मला. आम्हालाही कित्येकदा असंच वाटतं की घार जशी आपल्या पक्षाला अचूक उचलते तसंच या शिवाजीला उचलून पाच पेश करावं त्या खानाजवळ आणि दाखवावं या जगदेवाची समशेरीची सफेचिंगी. पण काही म्हणा जगदेवराव, शिवाजीची ही बेडवृत्ती, अचूक धोरण आणि मुत्सद्दी डावपेच पाहिले की मती कशी गुंग होऊन जाते. त्याच्या या धाडसी शरारतीवर तो शत्रू असूनही त्याचं कौतुक करावंसं वाटतं. जिथे बृहस्पती पराक्रमाचे भीष्म म्हणून ख्याती असणारे जगदेवराव विचारे शिवाजी सारख्या शेंबड्या पोराच्या करामतीनं दिपून जाऊन त्याच्या पराक्रमाचे गोडवे गाऊ लागतात, तेव्हा अचंब्याने मनाचा मोठा गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही. होरपडे खरा वीर वीराच्या वीर वृत्ती, पराक्रमी पुरुषाचा पराक्रम त्याच्या पराक्रमाच्या मापानं तोडला आहे. शिवाजी सारख्या तुल्यबळ शत्रूशी झुंजण्यातच आम्हाला आनंद वाटे. अशा शत्रूवर विजय मिळवण्यातच खरा पुरुषार्थ आहे. ठीक आहे, थोडा मैदान काही दूर नाही, पण शिवाजीशी दोन हात करायला जाणारे जगदेवराव विचारे त्याच्याशी दोस्तीचा हात देऊन तर फसणार तर नाहीत ना. होरपडे, तुमच्या ऐवजी दुसऱ्या कुणी जर आमच्या स्वामीनिष्ठेबद्दल शंका घेतली असती तर राहू द्या हो जगदेवराव, सहज थट्टा केली मी तुमची. हो, नको त्या गोष्टीचा खल हवाच कशाला मुळी. बरं, येत्या पंचमीचा मुहूर्त नक्की केलाय मी लग्नाचा. हे तातडीनं सांगण्यासाठी येणं केलं यावेळी मी. तुमच्याशी आमच्या मुलीचं लग्न होऊ शकणार नाही. जगदेवराव, वचन भंगाचं पालन करीत आहात. हरिश्चंद्राप्रमाणे वचनाला जगणाऱ्या आपल्या लौकिकाला काळोखी फासत आहात. काळोखी. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून लग्नाची सर्व तयारी करून ठेवले मी. होरपडे, आमच्या सुमित्रेने तुम्हाला लग्नाची गळ घातली असंच सांगितलं तुम्ही. मुलीचा शब्द म्हणू नये म्हणून आम्ही होकार दिला. एका जातीवंत मराठ्याचा शब्द आहे. आमच्या सुमित्रेची इच्छा असेल तर अजूनही तिला शब्द पाडू आम्ही. पण तुम्ही आम्हाला ज्या आडमाप थापा दिल्या, आमच्या लबाडीचं वर्तन केलं, त्याचा मात्र जाब द्यावाच लागेल. अहो, कसला जाब आणि कोणती लबाडी केली आहे मी तुमच्याशी? हो, भलताच काहीतरी गैरसमज करून घेताय तुम्ही. आणा तुमच्या मुलीला आमच्या समोर आणि समक्ष खात्री करून घ्या आपली. होरपडे, तुमचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर जन्मात कधी आमच्या सुमित्रेच्या समोर उभं राहण्याचं धाडस करू नका. तुमची बनवेगिरी ओळखली केलं. जगदेवराव, जाणून बुजून तुम्ही माझा अपमान करीत आहात. याचा परिणाम ठीक होणार नाही. आदिलशाही मोगलशाही सारखी साम्राज्य ज्याने तलवारीच्या धारेवर बोलली, त्या बाजी खोर पड्या पुढं, त्या शहाजी खोसल्याला ज्याने बंदिवासात टाकलं, त्या बाजी खोर पड्याशी वायर धरताय तुम्ही. आम्ही नाहक कुणाशी वैर धरत नाही आणि या पुढेही धरणार नाही. पण बिब्बा आपल्याच तेलानं जळतो हे घोरपड्याने सुद्धा लक्षात ठेवावं. कावळा करकरला पण वृक्षाच्या फांद्या मोडत नसतात कधी. आता फांद्या मोडतात की पाला मुळ्या उकरून निघतात ते दिसला तुला? अद्यावरी सरकार त्या घोरपड्याच्या मुसक्या बामी शांत आणतो आपल्या मोर. नको, जाऊ दे त्याला. जी सर. अर्जुनाचं सारथ्य करून दुर्जनाचा नाश केला.
तुझ्या कृपेच्या पाठबळावर या शिवाजीनं परवशता विमोचनाचा कार्यारंभ आरंभला. आई करती करविती तू, आम्ही केवळ निमित्त मानलं. आई जगदंबे, तीन तुकड्याचं, आई बहिणीचं, ओ ब्राह्मणांचं संरक्षण करण्याचं प्रतिज्ञा कंकण हाती बांधलेले या तुझ्या तीन दासानं तुझं पुण्यपद स्मरण करून सोडलेला तीर कधी वाया गेला नाही, टाकलेला डाव उलटला नाही. ज्या वेळी या शिवाजीवर अनिष्ट कोसळली त्यावेळी तू त्याच्या साह्यात धावून आली. आजही या दासाचं संकट ओळखून मनी दृष्टांत देऊन तुझ्या पायात महिषासूर मर्दिनी, तुझ्या कृपेचं हे अवैध कवच असंच जर या दासाभोवती ठेवशील तर हा शिवाजी कृतांत काळालाही जरा हिंदवी स्वराज्याचा आपला संकल्प पूर्ण करेल. पलीकडे बसून त्यात सोनं हिरे माणसं यांनी काठोकाठ भरलेले काही पेटाळे आहेत. माय भवानीचा आशीर्वाद लाभला, मला दौलतीवरील संकट दूर झालं. मोऱ्यांची माधुरी सत्ता उलथून आपण ही रायगड हाती आला. रायरीची तटबंदी करून रायगड हे नामाभिधान दिलं. आता या रायगडच जी वरच्या शिवालयाची डागडुजी करून एक विश्वासू मावळा ठेवा तिथं. जशी आज्ञा महाराज. चला आपण पेटाऱ्यातील लक्ष्मी पाहू. थांबा महाराज, वरच्या शिवालयात कोणाचा तरी पायरा. या घनदाट झाडीनं वेढलेल्या या पडत्या मंदिरात कोण कशाला येतोय? असेल एखादा जंगली जनावर. नाही महाराज, आवाजाच्या धोरणावरून अचूक शरसंधान करणाऱ्या अंतर्वेदी तिरंदाजाप्रमाणे पायरवावरून कोणताही प्राणी अचूक ओळखण्याचं कसं या आपल्या बायकाच्या अंगी आहे. हा माणसाच्या पावलांचा आवाज आहे. ऐका, पिंडी फिरला, पाशानी नंदी सतवल्याचा आवाज झाला. बहुतेक तो आपण आलेल्या मार्गानच इथं येणार. या राजाला भयप्रत अंधारा मार्गाने येणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हे भैरजी. तो जर निर्दय छातीचा वीर असेल तरच हे धाडस करू शकेल. काही असो, आपण सावध राहणं ठीक. तो जर मित्र असेल तर आपण त्याची कसोटी घेऊ. शत्रू असेल तर चित्राच्या झपळाईनं झडप फलेश बदला. तुझं दर्शन घडलं, मनाची उमेद दुणावली. आजोबा बाजी पासलकर, वडील कान्होजी नाईक जेदे, छत्रपतींच्या बरोबरीनं स्वराज्य शत्रूंशी मरण मारणारी झुंज देत आहे. पण मला मात्र अल्पवयी अननुभवी म्हणून या स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायला बंदी. माथे ही यावनी जुलूमशाही पाहिलेली रक्त कसं पेटून निघालं माझं. रक्तपिपासूच्या विरुद्ध झुंजण्याच्या प्रबळ प्रेरणेनं प्रेरित वडील धाऱ्यांच्या विरोधाला न मानता प्रथम वैराच्या गोटात मुसंडी मारली. नाना संकटाशी झुंज दिली, अनेक साहस केली, मरणाशी खेळ खेळलो आणि स्वराज्य सेवेची अल्पशी पुण्याई बंदी छत्रपतींच्या दर्शनासाठी या सावळीच्या खोऱ्यात उतरलो. ही तर ठोक्याच्या इशारातीची शीर. आमचा घातपात करण्यासाठी कुणी दुश्मन दबा धरून तर बसला नसल नाही. सावध बाजी जगेस सावध. आजवर वैराला ठकवलंस, मृत्यूला चकवलंस, पण आता संशयातीत मानवा कृतीचा पाठलाग करीत या भुयारात उतरलो. पण इथं तर कुणीच नाही. मग आता ऐकू आलेली ती शीर, हा भास की वैराने आमच्या भोवती आवळलेला भास. पुन्हा तीच इशारत आणि नजरेत तर कुणीच येत नाही. भूत चेष्टा म्हणावी काही असो या प्रकाराच्या मुळाशीच भिडतो आता. पुढे टाकू नकोस. जीव हवा असेल तर आला तसा चालता हो इथून. स्वतःचं रक्षण करण्या एवढी ताकद आहे या मनगटात.
तुला खात्रीच करून घ्यायची असेल तर नुसता समोर येऊन पहा माझ्या. असेल मोठा बाहुबली असतील तू, पण माझ्या साथीदारांकरवी तुला खंड विखंड करायला मला फळाचाही विलंब लागणार नाही. म्हणून म्हणतो इथं मृत्यू मुखात उभा राहू नकोस. जा, चालता हो. नाही, मृत्यूशीही दोन हात करायची तयारी आहे माझी. शिवरायांच्या मराठ्याला मृत्यूही वितो. शिवाजीचा मराठा तर तू म्हणजे आमचा हाडवैरी. तुला जिवंत सोडून उपयोगी नाही. संभाळ, हा पहाला तुझा मृत्यू. हिंदूच्या पवित्र मंदिराचं पावित्र्य भ्रष्ट करणाऱ्या बोकडा या भवानी मात्या पुढे तुझा बळीच देतो. बहादर आहेस बेटा, तू जिंकलास, मी हरलो. तोंडाची वटवट करू नकोस. समशेरी मीही खुश आहे तुझ्या सफेद जंगीवर. म्हणूनच तुला वीराचं मरण भरायची एक संधी देतोय. चल, उचल तुझी तलवार. नको रे बाबा, तुझ्या सारख्या वीराबरोबर लढायची हिम्मत नाही आपली. शरणांगतावर शस्त्र चालवणं तुमच्या मराठ्यांच्या युद्धनीतीला मंजूर असेल तर मरायची तयारी आहे माझी. चल, चालव समसे. नाही, शरणांगत, निशस्त्र आणि स्त्री यांच्यावर हत्यार चालवणं हे मराठ्यांचं ब्रीद नव्हे. तू माझा कैदी आहेस. साधा अरब खान दिसत नाहीस. खरं सांग कोण आहेस तू? सरदार, माझं नाव बहिराम खान. वाटलंच मला. तुझ्या सारखा बडा कैदी पाहून राजांना तर फार संतोष वाटे. आता तुझा फैसला खुद्द शिवाजी राजेच करतील. चल. कुठं? शिवाजी कुठं? या अल्लाह, नको नको, त्यापेक्षा तूच माझा निकाल लाव. हे पहा बाजीराव, तुझे आजोबा आणि वडील आता जरी शिवाजीच्या चाकरीत असले तरी एकेकाळी दोस्त होतो आम्ही. तुझ्या वडिलांसमान मी तुला. सोड मला. नाही, पिंडीवर बसला म्हणून विंचवाची काय करीत नसतं कुणी. वडिलांचा दोस्त असशील पण स्वराज्याचा शत्रूही आहेस. दौलतीचा दुश्मन म्हणून प्रत्यक्ष तुझ्या ऐवजी वडील जरी इथं असते तरी त्यांना सुद्धा समशेरीला जा विचारलं असतं. बाजीराया, असा खुळेपणा करू नकोस. यावेळी जर तू मला सोडून देशील तर क्षणार्धात मी तुला कुबेरा समान धनवान करीन. वाऱ्याबरोबर पाठ आणि शब्दाबरोबर पगडी फिरवणाऱ्या तुम्हा मिया भाईंना मी पूर्ता ओळखून आहे. मी कधी कीड मुंगीच्याही वाटेला जात नाही, तसाच सापावरही दया दाखवीत नाही. तुला खात्री करूनच घ्यायची असेल तर बाजूच्या भुयारात जाऊन पहा. अरे, आयुष्यभर उधळीत सुटलास तरी संपणार नाही एवढी संपत्ती आहे तिथं. पहा, विचार कर. हराम खोरा, जणू काय ती तुझ्या बाप जाद्याची संपत्ती असल्याच्या थाटात बोलतोय. अरे पाहुण्यांच्या जोड्यानं विंचुटे जायला बघतोस काय? पण लक्षात ठेव, मराठी मर्दाला राजनिष्ठे पुढा प्रत्यक्ष इंद्रपात सुद्धा तुच्छ आहे. ते धन शिवरायांचं आहे, माझ्या मराठा दौलतीचं आहे. चल मुकाट्याना. हा सबूत. हा कोण दुसरा? शिवाजी.
शिवाजीराजे राजे राजे महाराज महाराज आपलं दर्शन घडलं जन्माचं सार्थक झालं शाबास रे माझ्या वाघा कान्होजी जेड्यांचा बाजी ना तू शेरा पोटी सवा शेर निबदलाच बेटा या कोवड्या वयातही तुझे शौर्य धैर्य राजनिष्ठा पाहून अभिमानानं मान उंचावली तुझ्या या वीर वृत्तीवर निहायत खुश आहोत आम्ही बोल काय हवं ते माग आपली सेवा महाराज मला स्वराज्याच्या चाकरीत रुजू करून द्या एवढीच माझी इच्छा आहे ठीक आजपासून तुला सर्जेराव हा किताब आणि 5000 सरदाराचा मान मरातब मिळेल या क्षणापासून तुझी स्वराज्य सेवा रुजू झाली सरदार सर्जेरावांना आमचा पहिला मुजरा महाराज हा बहिराम खा अरे ते कोणी खा नव्हे आपले नाईक आहेत ते बाप रे म्हणजे मूर्खपणाच केला की मी नाईक नेमकेपणी अपराध घडला क्षमा करा मला अरे सर्जेराव आम्ही मुजरे करावे एवढं राजाने मोठं केलंय तुला आणि मित्रा आमचेच पाय धरतोस हो माझा हक्कच आहे तो राजे तर मला शंभू महादेवासारखे पूज्य आहे तसेच आपणही तीर्थस्वरूप आहात मला बैरजी स्वराज्याच्या कोंदणात आणखी एक हिरा चमकला त्याला पैलू पाडा तुमच्या युक्तीला ही शक्तीची साथ द्या आणि शक्तीविरुद्ध वैराच्या कमळच मोडा महाराज प्रथम त्या मानाजीचा बिमोड करायला हवा सैतानही तोंडात बोट घालती असा छळ आरंभलाय त्यांना हिंदू रयतेचा त्याच्या जाचाला कंटाळून गावाच्या गावं ओसवडायला लागले हिंदूंची बस बैरजी स्वराज्याशी हरामखोरी करणाऱ्या त्या हरामखोराच्या चाकाळाचा चिरफळा सुडायला पाहिजेत आता चिंता नको महाराज दुश्मनाचा काळीज त्याच्या पाठीमागून चिरून आणतो शाबास खाव आताच घालू चला सेवाजी सचमुच आदमी नहीं शैतान है शैतान उस दिन भीमगढ़ पर हमने उसको पूरा घेरा लेकिन वहां से कैसे गायब हुआ खुदा जाने पंछी की तरह आसमान में उड़ जाता है जमीन में छिप जाता है या हवा में गिर जाता है शैतान शिवाजी को पूरी तरह से जंग से बिछाड़ने के लिए उसी के पीछे जंगल पहाड़ों में मारे भटकता फिरता मगर वो शैतान ऐसा चकमा दे रहा है दिमाग कुछ काम नहीं पागल बनने का वक्त आया शाही दरबार में जिसके अकलमंदी का कोई जवाब नहीं और ये मेरे शमशेर का मुकाबला करने की किसी की हिम्मत नहीं वो शेरे जंग खवास खां को एक मामूली गोस्तानी जंगली छोकरे के सामने हार खानी पड़ी तो नहीं ऐसा हरगिज नहीं होगा मैं उस दगाबाज शिवाजी को इस दुनिया से उखाड़ दूंगा फिक्र करने की कोई जरूरत नहीं आप ये बाजी जीत जाओगे शिवाजी के शमशेर की खून से भैंस बुझाने की आपकी तमन्ना फौरन ही पूरी होगी भीमगढ़ पर तानाजी हजारों शमशेरें कड़ा पहरा दे रहा है इतना ही नहीं बल्कि किले की ईद गिर्द चारों तरफ पे 2 माइल के फासले तक कदम कदम पर छोटी चिट्ठी भी आने लाने का मौका नहीं मिलेगा ऐसी फौज तैयार करके मौजूद है खुदा के फासले से चंद दिनों में उस शिवाजी का नामो निशानी मिट जाएगा सरकार जरा बेजाम कबूल फरमाए जिससे आपके दिल और दिमाग को ठंडक पहुंच कोई अच्छी सी तरकीब जरूर सुझेगी ये
कैसा आवाज सुनाई दे रहा है? देख के आता हूँ। दूर बाहर एक छोकरी का नाच गाना चल रहा है और अपने सिपाही खुशी के मारे चिल्ला रहे हैं। दूर की मर्जी हो तो नाच गाने वाली को जरूर बुलाओ, जरूर बुलाओ, हम भी देखेंगे उसका नाच गाना। ओहो, क्या हुस्न है, क्या जवानी, जवाब नहीं। कामगिरीवर निघालाय बघ. पळण्याशिवाय दुसरं काय सुस्त काय तुम्हाला? गपरावा गुमान मी खानाला त्या कसं बघा बगलेत मारते. मला बघलेत मारले तेवढं बस आहे. क्या चल रहा है? कुछ नहीं खान साहब, नाच गाण्याची तयारी चालली आहे. ए छोकरी, अभी ऐसा गाना सुनाओ कि हमारे हुजूर का दिल खुश हो जाए. त्याची नका काळजी, हिला बघितल्या बरोबर तुझ्या दिल झाला खजूर झाला दिलाचा. आता लावणी ऐकल्यावर बेडकावानी उड्या मारतात तुझा हुजूर. नाचो, गाओ, मैं गाना गाऊंगी और ये नाचेगी. नाचो. बुलबुल, बहुत अच्छा, बहुत अच्छा. सुलेमान,
शामियाने में ही रहेगी। आज की रात सिर्फ इसका गाना ही दगा दगा कसूरवार बुजुर्ग दगा दगा आजचे महाराजांचे हल्ला करून शिवाजीला भीमगड घेतला। शिवाजी ने भीमगढ़ पर हमला किया। शर्म नहीं आती तुम्हें ऐसी बात सुनाने में? तो फिर तुम क्या कर रहे थे? सो रहे थे या शराब के नशे में बेहोश थे? आप खान साहेब गडाच्या बंदोबस्तात बिलकुल कसूर केलेले नव्हते। हजारो समसरीचा जागता पहारा होता। खड़ा पैरा था तो उस काफिर ने तुम्हारे सिपाहियों को एक साथ कैसे पकड़ डाला? दुश्मन सीने से भिड़ने तक तुम्हें पता नहीं चला? बोलो, जवाब दो। काय बोलू आणि जवाब तरी काय देऊ? नामुष्की पदरे आले एवढी गोष्ट खरी, पण ईश्वर साक्ष सांगतो माझी मात्र यात काहीच कसूर नाही। काळोखी रात्र, त्यात मध्यरात्रीचा समय, पहारेकरी पहारा देत होते, सैनिक ठिकठिकाणी विश्रांती घेत होते। इतक्यात कुठून कोण जाणे एकदा हल्ला, मावळी वानर सेना चित्ता सारखी झेपावर बेहद कत्तल करू लागली। आपल्या सैनिकाला काय होते ते कळायच्या हजारो निजाम कामात आले। काही काय झालं ते काही वाट पडेल ते पळू लागले। ही आणि बाणची स्थिती मी ओळखली आणि काळोखाचा फायदा करून आपल्याला खबर द्यायला आलो। ये कैसे हो सकता है? महाराजी, वो शिवाजी हिंदू, तुम भी हिंदू। मुझे शक होता है कहीं हिंदू हिंदू का मिलाप तो नहीं हुआ? खान साहेब, त्या बर्मा शिवाचा भेद काढून त्याची गर्दन घोरपड्यांच्या समसरीखाली देण्यासाठी मी पूर्वी शिवाची चाकरी पत्करली होती, पण त्या बिलंदरला माझा शक येऊन त्याने मला 100 फटके मारून हद्दपारची शिक्षा दिली। म्हणून त्या अपुऱ्या सुराची कामगिरी पूर्ण करण्यासाठी मी माझी इमानदारी आपल्या सेवेत केली। माझ्या इमानदारीची खात्री पटल्यावरच आपण मला भीमगडावर नेमणूक केली। तो फिर इतना बंदोबस्त होते हुए वो शिवाजी ने भीमगढ़ पर कब्जा कैसे किया? मला वाटतं आपल्याला माहित नसणारी एखादी जोर वाटत्या शिवाजीला ठाऊक असेल। शिवाजी शाही दुश्मन, अस्करी का साथ, दिल की अंगार, शमशेर बहादुर फतेह खान का फन्ना उठाया, खाने आजम अब्दुल खान को नाखून से फाड़ डाला, शेरे दिल रुस्तम जमात को हाथ मलते वापस किया, नवाबते सलबते खान सिद्दी जोर को वापस भेजा। ऐसा ये शिवाजी हाई को शिवाजी शहाजी भोसलेचा सेमडापो, त्याचा एवढा बागुल गोळा करण्याचं काहीच कारण नाही। त्याच्याजवळ नाही पुरेसे सामान, नाही पुरेशी माणसं, जे आहे त्यांच्याजवळ नाही चांगली हत्यारे, गोपन गोटी, विळा कोयता ही त्यांची हत्यारं। आपला सरकार शमशेर बहादुरापुढं शिवाजी म्हणजे किस सारखा पत्ता, कुठे हत्ती आणि कुठे मुंगी, कुठे पहाड़ आणि कुठे चिवा। मगर वही छोटी चिट्ठी पहाड़ से टकराने वाले हाथी को पल में घायल कर देती है। अंगूठे बराबर चुआ आसमान से भिड़ने वाले पहाड़ को खुरच खुरच कर उसी में अपना घर बना लेता है। इतना ही नहीं बल्कि उससे भी मामूली चीज एक कांटा होता है, लेकिन जब वो जिस्म में चुभ जाता है तो तमाम तन बदन को घायल कर देता है। क्या कहूँ महाराज, तूफानी दरिया से मुकाबला करने की ताकत इन बाजुओं में है, मगर ये शिवाजी के सामने आज नाउमीद होने का वक्त आया। याला कारण शिवाजी विषयी तुम्ही करून घेतली चुकीची कल्पना। शिवाजीचं मरण कशात आहे हे फक्त महाराजीच जाणतो। तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे वागाल तर शिवाजी नडे आवळाला वेळ लागणार ना। तो क्या किया जाए? बोलो महाराज जी, हमारे इस दौर से अगर इस दौर में हम फतेह पाएंगे तो तुम्हारे ये दौर शायद वफादारी का माजरा शहंशाह आलम पढ़ा के सामने इजहार करके तुम्हें बड़ा इनाम दिलवा देंगे। ऐका तर मग, 5% ईमानदारी बाळगणारे जगदेवराव विचार, शिवाजीचा कुलक्षेत्र करण्याची प्रतिज्ञा करणारे मुजोळचे बाजीराव घोरपडे आणि त्या बदमाश शिवाजीला पाण्यात पाहणारे वाडीचे सावंत, पालीचे जसवंतराव, सुगारपूरचे सूर्यराव यांच्याशी सर्वांशी संगनमत करून
सगळ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने पण एकाच वेळी महाराष्ट्रात घुसून मराठी मुलकात घुसून स्वराज्याचा नरडा आवळत जायचं. मग मासावीत झालेला शिवाजी इंद्रियातील हुंदराप्रमाणे आपोआपच आपल्या हाती. वाह वाह, बिल्कुल फतेह की बात, शाबाश मनाजीराव. इसी को कहते हैं अक्लमंद इंसान. मनाजीराव, अभी तुम बिल्कुल वक्त जाया न करो, फौरन घोरपड़े की मुलाकात दो. जगदेव राव की तरफ हमने पहले ही खत भेजा है. सावंत, सूर्यराव, जसवंतराव, ये सभी के पास हम अभी घुड़सवार भेजते. जाओ जल्दी करो. सेवाजी, आज तक तूने बहुत से शाही सरदारों को धोखा देकर फंसाया, मिट्टी में मिलाया, मगर याद रखना अब मुकाबला ये सराजा खवास खान से होगा. छत्रपती शिवाजी महाराज की माय भवानीच्या कृपा प्रसादानं आणि तुम्हा वीरांच्या भगीरथ प्रयत्नाने आज स्वराज्याला भाग्याचे अंकुर फुटत आहे. न भूतो न भविष्यती अशा तुमच्या पराक्रमानं मराठ दौलतीचं भाग्य उजळलं. स्वराज्याचं हे सौभाग्य नष्ट करण्यासाठी यवन दरबारी पैजेचे मुळे उचलून अनेक यावने दैत्य आले आणि रक्त गाळीत परत गेले. काही तर नुसते वाघाच्या नखाने फाडले. अरे वाघाचा हात तुम्ही सह्याद्रीचे. काल रात्री भीमगडावर शर्तीची झुंज देऊन मराठी दणकट मनगडाचा पेळ तुम्ही वैराला दाखवला. पण त्याच अपयशानं चिडून त्या खवास खानानं असा काही पवित्रा घेतलाय की उभं स्वराज्य धास्तावून गेलंय. महाराज, आई भवानीच्या आशीर्वादानं आणि आपल्या पायाच्या पुण्याईनं काळाच्याही छातीला छाती भिडवणारे आम्ही आपले पायी स्वराज्य रागणीसाठी शिर तळहातावर घेऊन आत्मबलिदान करायला सज्ज असताना राजांनी एवढी चिंता काय म्हणून करावं? महाराज, हुकुम द्या. याच पावली जाऊन नाही त्या खानाची खांडनवणी सुरू केली तर औलाद नाही सांगणार जेठ्यांची. तुम्हा वीरांच्या बहादुरीची कल्पना आहे आम्हाला. दर्यागत अपाट वैरी कापून काढलात, पण या वक्ती तुमच्या भीमबळाचाही काही उपयोग होणार नाही. कारण खानानं चेतावलेले स्वराज्य देशी जर का वाटही दिशाने स्वराज्यावर घसवले तर स्वराज्य वाचवणं कठीण होईल. आभाळच फाटलं तर ठिगळ तरी कुठाने कसं द्यावं? महाराज, वैरी मारीत जगावं आणि स्वराज्याची रखवाली करीत मरावं एवढंच आम्हाला ठावं. यापर्यंत राजकारण कळत नाही आम्हाला. शंभू महादेवानं राजांना भीमाचं बळ, अर्जुनाचं शौर्य आणि बृहस्पतीची बुद्धी दिली. माय भवानीचा आशीर्वाद पाठीशी आहे. राजांनी मनसुबे उभे करावे आणि खानाच्या रूपानं स्वराज्यावर धावलेल्या त्या भस्मासुराचा डाव त्याच्याच टाळूवरून फिरवावा. जर का सारे स्वराज्यद्रोही एक होऊन स्वराज्यावर घसरले तर मात्र दौलतीचं भवितव्य धोक्यात येईल. अरे काय माय वेलिया त्या खानाची मराठ दौलत धोक्यात आणाया. महाराष्ट्राची पुण्याई काय आजच सरली नाही. मराठ्यांची काज दगडाच्या छातीत असतात. पोलादी मनगडात वज्राचा कणखरपणा कायम आहे. संधी देशद्रोही भूतावळ जमून शान येऊ दे खरा तो खवीस. अमृत पिऊनही दुष्ट बुद्धी राऊचं मुंडकं उडालं. खानानं जर स्वराज्य सूर्य गिळायचा यत्न केला तर अकारण जगदा फाडला जाईल त्याचा. जीवाला जीव देणाऱ्या तुम्हा झुंजाराची या जगत जेत्याला जिंकणारी जिद्द पाहून, मृत्यूला मारणारा आवेश पाहून मस्तक अभिमानानं उंचवतो. बेदरकार दुश्मनाची दिक्कत वाटेनाशी होते. या 12 मावळातील तुम्ही पृथ्वी मोलाची रत्न गोळा होऊन आमच्या भोवती जीवाचं कड केलं. मातृभूमीला परदासातून मुक्त करण्यासाठी आमच्या बरोबरीनं गरुडाची झेप घेतली. वैराच्या उरावर पाय देऊन स्वातंत्र्याचा अमृत कुंभ मिळवला. ही तुमची स्वराज्य सेवा, हा तुमचा त्याग आटवला की वाटतं
स्वर्गीच्या देवाचे दूत मानव रूपानं शिवाजीच्या सहाय्यात या पृथ्वी तरावर अवतरले तर नाहीत ना? नाही नाही रे राजा, तूच आम्हा दीन दुबळ्यांचा देव आहेस. आम्ही तुझं दास. सह्याद्रीच्या या दर्याखोऱ्यात निष्क्रिय होऊन शान रानोमाळ पडलेल्या आम्हा दगड गुंड्यातली जगू भगीरथाच्या सायासानी हे स्वराज्य मंदिर बांधलं. त्या स्वराज्य मंदिरातला देव तूच. आम्ही त्याच्या पायऱ्या, त्या पायरीवरच पावत होऊ. आम्ही मराठ्यांच्या राजा, अरे तुझ्यासारख्या चंदनाच्या संतीनं आम्हा सारख्या रानवट बोरी बाबळींचा उद्धार झाला. केवळ तुझ्या कर्तबगारीनंच हिंदू धर्माची शान राखली. या तुझ्या शिवशाहीमुळेच माय बहिणींची अब्रू अबाधित राहील. गो ब्राह्मण सुखी झाले. म्हणून सांगतोय राजा, सारी माणसं महादेवावर बेल भंडार उधळतात, त्याच भावनेनं तुझी बी मानस पूजा करतात. साऱ्या लेकी सुना शिवामुठ वाहताना सौभाग्य आधी तुलाच उदंड औक्ष मागतात. अंतःकरण भरून आलं, अंगावर मूठभर माव चढलं. या शिवाजीला खरं स्वराज्य आज मिळालं. जुबा, आमच्या रयतेचं आम्हावरील प्रेम, ही भक्ती पाहून मनात आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या. आमच्या या देवता तुल्य प्रजेला इडा पोचू नये म्हणून त्या खवासखानाला शा देण्याचा आम्ही एक धाडसी भेद केला. उद्या सूर्योदयापूर्वी सड्या स्वारीनिशी आम्ही जगदेवरावांची भेट घेणार. छे महाराज, भलतच. सगळ्या स्वारींशी वैऱ्या घरी चालून जाण्याचा बेभान मनसुबा राजांनी मनातही आणू नये. महाराज, एका परीस एक असे वाघासारखे आम्ही सेवक असताना खुद्द खाशा स्वारींनी अशी जीवावरची कामगिरी करणं आम्हाला बिलकुल मंजूर नाही. बराबर आहे. सरकारने रायगडी राहून शान डाव टाकावा आणि आम्हा प्याद्या फर्जींकडून कामगिरी करून घ्यावी. जुबा, नाही जुबा, प्रसूती कालाच्या वेदना फक्त मातेला सहन कराव्या लागतात. इतरांना त्या हलक्या करता येत नाही. राजकारणातही काही प्रसंग असे येतात की राजाला स्वशिरावरच घ्यावे लागतात. आमच्या बलिदानानं जर स्वराज्याचं हित साधत असेल तर पहिलं बळी आमचा पडत्याल. काय मर्दानो? होय, आमचा हक्कच आहे तो. अरे आमचं ऐकून तर घ्या थोडं. जगदेवराव आणि आमच्या मुलाखतीनं स्वराज्याचं हितच साधणार आहे. एक तर जगदेवराव स्वराज्यात सामील होतील, नाहीतर त्या खवास खानाशी तरी त्यांचा बेबनाव घडून येईल. पण जगदेवरावांनी काही दगाफटका केला तर? शक्य नाही. जगदेवराव वचनाचा पक्का आणि सत्यप्रिय लढवय्या आहे. मित्र म्हणून आलेल्या शत्रूलाही तो धोका देणार नाही. धर्मासारखी नीती आहे त्याची. शिवासारखा एक शूर पुरुष परक्यांची गुलामी करतोय याचं दुःख होतंय आम्हाला. म्हणूनच मी सांगतो, किती धोका पत्करावा लागला तरी आम्ही जगदेवरावांची मुलाखत घेणारच. राज, घ्या, भेट जरूर घ्या, पण थोडी सावधगिरी बाळगा. साप आणि शत्रू विश्वास ठेवण्यालायक नसतात. कोल्याची शिकार करायला जाताना शाल वाघाचं पार फरत्यात. मूळ साल सांगतोय राजा, एकला जाऊ नकस. 4 सकस अंगडी असू द्या बरोबर. एवढी योग बाग मान म्हाताऱ्याची. ठीक आहे जीवा, मग तुम्ही चला आमच्या बरोबर. महेशजी, मुलाखतीपूर्वी जगदेवरावांच्या गडीत प्रवेश करून त्यांची मुलाखतीसाठी तयारी करा. आणि सर्जेराव, तुम्ही 500 मावळे घेऊन गडीच्या पिछाडीवर दबा धरून बसा. दग्याचा नुसा वाज जरी आला तर दगाबाज हरामखोराची हरडे चिपळून टाका. चला, लागा तयारीला. यश देणारी आई
चला. अरे पळा, जीव वाचवा. अरे बाबा वाचवा रे, मला कुणीतरी वाचवा. अरे पळा, वाघू आलं, वाघू आलं. राम 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 राम. संकट येतलं कवात येत नाही म्हणते ते खोटं ना. 10-20 मुसंड लागलं माग. कुशन मारली मुसंडी या जंगलात आणि दिली झुकांडी गुलामात. पण झालं बाबाने उलट. अगं बोट शिरायला वाव नाही. हे भ्यासूर जंगल जीवच उडून जायला लागला. जो उडता जीव चालला मोठीत. या म्हणजे बघा, एका बिबट्या वाघानं झापकन उडी टाकली पुढ्यात. झापकन डोळच बंद झालं माझं. वाघानं फोडली डरकाळी. न्याय ठोकली पो आणि असा पळालो, असा पळालो, असा 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 पळालो. वाय धरणीचा आजार होता, पण या धापळीत कवा हातची निसटली उमगलत नाही बघा. अगो भल्या भल्याने भरोसा नाही ठेवू नये या बायकावर. कवा हातावर तुरी घेत्याल हे पण म्हणजे बाला बी उमगणार नाही बघा. अरे राम 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 राम. असं धापळ करीत जगण्यापरीस असं आरामात निघलं काय वाईट. आय 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 आय. अरे राम 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 राम. हमारी काय कटकट हाय. अरे सुखानं मरू बी दे ना कोण. आय 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 आय. बाबा कोण आहे. अरे लेका वाईट मनुष्यवाणी बोल की. वाघवाणी डरकळा कशा पाय फोडतो यार. म्हणजे खरंच वाघ आहे की काय. मगाचा बिबटाच असेल तो. बापरे मेलो ठार झालो. अरे वाघ आला. पळा 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 वाघ पळा. पळू नकास. अरे तिच्या, अरे तिच्या हे मोठा आकृतीत झाय. वाघ मनुष्यवाणी बोलायला लागला. म्या वाघ नाही. हा वाघ नाही क्या भले. हो तेही खरंच. या तू मनुष्यवाणी बोलतोय. या तू वाघ नक्कीच नव. बरं दोस्त आहेस तरी कोण तू. म्या राक्षस आहे. राक्षस. राक्षस. बापरे काम बिघडत चाललंय. बाबा खंडूराया आता तूच वाचव रे यातनं. काय र विचार कसला करतोयस. नाही म्हणजे आमच्या मनुष्यांच्या जातीमध्ये बी एक नर राक्षसी जात आहे. तेव्हा तू कोणत्या जातीचा. मी बरम राक्षस आहे. बरम राक्षस. बरं राक्षस. ऐ दात काढून शांती देऊतस कशा पाय. मी असं ऐकलंय राक्षस बोलायला लागला की आवाज भडभडल्यावाने आवाज होतो. पण तुझ्या ह्या नाजूक आवाजानं त्या आवाजाला कशा गुदगुल्या गुदगुल्या होऊ शकत. हसायला येते बघ. माझी चेष्टा करू नकस. थांब तुला काकडीवाणी जातात चावून खाते बघ. नग 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 नग. बाबा बर्मा संबंधा चुकलो म्या ना घासतो तुझ्या मोर. आई बापासनी एकलाच हाय. अरे ही माझी हाड तरुण काय मिळणार आहे तुला. या डोंगरा पल्याड मोगलांची छावणी हाय. थोपडं गेलास तर हवा तेवढं दाढीवालं बोकड मिळते तुला. आणि काय माहिती आहे का त्या खवीस खाण्याला महिनाभर खाल्ला तरी शराचा नाही तर तुला. नाही म्या तुलाच खाणार.
म्हणजे भरतच प्रेम दिसतंय तुला माझ्यावर. वय फार आवडतस तू मला. तुला बघून शान माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघ. माझ्या तोंडाचं पाणी पाहिलं तुझ्या तोंडाला सुटलं वय. असा फाजीलपणा करू नकस. फाजीलपणा करू वगत खाऊ नकस माझा. तुला कधी खाईन असं झालंय मला बघ. यो बघ आलोच. अरे वाय थांब कसा खाणार ते तरी सांग अगोदर. म्हणजे पाया करून की डोसक्याकडून. डोसक्याकडून. अरे पण डोसक्यात नाही मला. कोण म्हणतो? हाय योग हरणी नावाची पोरगी. ती नेहमी मला म्हणते भागजीराव अहो भागजीराव तुम्हाला डोसक्यात नाही बघा. तेव्हापासून मला बी वाटायला लागलं आमच्या खांद्यात नुसती पगडीच आहे. पगडीत काय नाही. तर मग मी पायाकडून खाईन तुला. काय सकाळपासून ह्या पायाने काय नको ते तुडवलं बघ. तरी बी चालेल मला. तरी बी चालेल एकूण काय खाणारच का बाबा खा. पण हळूहळू तरी खा रे. हळूहळू तरी खा. काही इजा बिजा करू नका. सांभाळ आलोच. राम 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 राम. भागोजी अहो भागोजी माझ डोळा बघा तरी. मी आहे तुमची हरणी. नाही तू राक्षसा. मी बरोबर ओळखलंय तुला. हरणीचं स्वांग घेऊन शान आलाय. राम 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 राम. अहो असं काय करताय मेलो धावा धावा. अहो कळतायसा कुठं? गबरावा गुमान. तिकडं खानाच्या संगड्या सोडून शान मला स्वतःचा जीव वाचवलासा आणि मला एकटीला सोडलासा तिकडं. आणि ही वरती सोंग करतायसा वय. तुम्हा बाई मी जीव धोक्यात घातला. त्या समध्या दऱ्या गोळ्या तुडवीत मी तुमच्या बाई आले आणि तुम्हाला त्याचं काय बी नाही. बाई 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 त्या मेल्या पुरुषांची जातच मेली अप्पल मोठी ग बाई. अरे म्हणजे खरी हरणी आहे तू. बघू 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 पाय बघू अगोदर. कशाला? आधी लाता हाणल्यासा आणि आता पाय धरतायचा वय. हट. बायकांच्या पाया धरणारा हा गडी नाही. वैऱ्याच्या उरावर पाय देणारा आडव्या हाडाचा उभ्या पुळ्याचा मरद हाय. भूताचा पाय उलटा असतात म्हणून तुझा पाय बघतोय. बघा जट खरी हरणी आहे काय ग. जितेच कशी आली. म्हणजे माझा मुर्दा पडा हवा होता होय. देवा र देवा ऐकतोयस ना रे तू. अगं हो 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 वाय दमाना घ्या. रडू नगत. पुढं योग वाघ पिसाळला. हुनशान म्हणाल तसं. तो मेला तो वाघ. हा मेला वाघ. ठार मेला. काय म्हणते बरोबर. म्यात मारला सगळं. काय तुम्ही आणि वाघ मारला सा. काय करते. केवढी तोमत गुजरली होती माझ्यावर. वाघ आला आणि हळद फकडून योग राक्षसाला. आणि मंदिर तुमचा मुर्दा पडला असेल. असा ल्याच्या पेच्या समजू नकाच मला. एका गावात कोण खांडोळी केली वाघाची आणि राक्षसाचा शोध घेत होतो. नाही साचाला कुठे. त्याचा शोध घेत होतो आणि त्याचा शोध घेण्यासाठी मंत्र म्हणत होतो राम 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 लांब लांब लांब. तो खरा नाग केव्हा जीव घेऊन पळाला लांब लांब. काय म्हणते. मग जीव घेऊन पळताना बघितलं. होय. हरण्या पकड मला. पण का हो? भोरला विचारू नकास. पकड म्हणजे की पकडायचं. पकड अगं पकड. आराम खोर. जीव घेऊन पळतोस काय. थांब. अरे या फारमध्ये मला किती पळशील तू. हरणे सोड.
सोड तुम्हाला हरामजादाचा मुर्दा पाडतो. आव राहू दे आता आता. नाही 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 सोड तुम्हाला हरामखोर. या भागोलीचा लिंग दाखवतो त्याला. थांब तुझी मुंडीच उडवता आता. तर मुंडी उडव. अव मुंड्या उडवणार. या आधी तलवार घ्या हातामंदी मग मुंड्या उडवा. ती तुझ्याकडे राहिली होय. हा लागलं तलवार कशाला. भीमानं बकासुराला का बुक्कीत भुगा केला तसा बुक्कीनं भुगा करतो त्याचा. काय एका मोरा बघा एका माणसाचा बुक्कीनं राक्षसाचा भुगा करणारा. गप्रा गुमान. अग मर्दुंगी जावल्याशिवाय तू माझ्या संग लगीन नात नाहीस. आणि आता धावतोय ती बी करू देत नाहीस. अव स्वराज्याचा एक जण शत्रू मारला असता तरी मी लगीन करीन तुमच्याशी. खरंच. अगं मग एक काय 100 बाई देतो तुझ्या पायावर. मग तरी हरणी तुमच्या पायाची दासी बनून जलमभर सेवा करेल तुमची. शपासने दे ताई. बघ काय हो आता कसं बेस जमलं.
झालाय बघ. अशी तुला कडकडून मिठी मारल्या बिगत. हा माझी अट पुरी केल्याशिवाय माझ्या अंगाला ते हात लावायचं नाही सांगून ठेवते. अगं पण तुझी अट पुरी करायला अंगात इरिशिरी तरी यायला हवी ना. मिठी मारल्या बिगर आपल्याला बा काय गप जमत नाही. आम्हाला बाई लाज वाटते. हा? हो लाज वाटते. अगं प्रेम करताना डोक्यात गुंडाळायची असते लाज. एवढं बी ठाव नाही तुला. मग आधी डोळा मिटून घ्या मीच तुम्हाला मिठी मारते. झाक नाम युगत आहे बघ. मग आता पहिलं डोळं मिटा बघू. मी सांगितल्याशिवाय उघडायचं नाही. चालन. हरणे ये ये हरणे माझे पराण सखे माझे जीवाचे राणी. हरणे आज माझा आनंद छोकरी देती का गई हो बाबा तूच असणार ती छोकरी. मैं तुम्हें छोकरी लगता हूँ हैवान गईगा इधर रास्ते से बता दो आ गई हो खूबसूरत परी. बाबा 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 बोल बोल सुन जा तूच असणार